जत जिल्हा सांगली येथे श्री गणेश स्पोर्ट्स क्लब अँड हेल्थ सेंटरच्या वतीने मुलांचा लवकरच प्रवेश निश्चित करा। आजच्या धावपळीच्या जगात तसेच वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व केमिकलयुक्त आहारामुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर परिणाम वाढत आहे। त्यासाठी आपल्या सेवेस श्री गणेश स्पोर्ट अँड क्लब अँड हेल्थ सेंटर या संस्थेच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात आला आहे। यामध्ये आपल्या मुलांना बेसिक व्यायाम, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान तसेच खेळात नैपुण्य, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीचे मार्गदर्शन, त्याचबरोबर आठवड्याला शून्यातून विश्व निर्माण केलेल्या अधिकाऱ्यांचे व यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन होईल। त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची ध्येयसिद्धी प्राप्त करणे सोपे होते। त्यामुळे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा, असे आवाहन श्री गणेश स्पोर्ट्स क्लब अँड हेल्थ सेंटरच्या वतीने करण्यात आलेले आहे। नमस्कार, मी स्पोर्ट्स कोच रेश्मा नेमाने। तर आपल्याला कळवण्यास मला आनंद होतो की आता आपल्या जतमध्ये श्री गणेश स्पोर्ट्स क्लब अँड हेल्थ सेंटर या संस्थेची स्थापना केली। तर ही संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आताच्या जनरेशनची जी मुलं आहेत, मोबाईलचा अतिवापर आलाय, आहारामधील बदल आलाय, हे धावपळीचं जीवन झालंय, परत स्पर्धात्मक खूप स्पर्धा वाढल्या, स्पर्धात्मक या ज्या जीवनात आहे आपल्या, तर मुलांच्या हेल्थवर खूप परिणाम होते। मुलं वारंवार आजारी पडतात, मुलांना खेळाबद्दल काही नॉलेज नाही, बेसिक व्यायामाबद्दल नॉलेज नाही, अगदी थोडा मोकळा जरी वेळ पडला तरी मुलं मोबाईल घेऊन बसतात। तर या संस्थेमार्फत माझा एक छोटासा प्रयत्न असेल की मुलांना बेसिक व्यायाम शिकवणं, स्ट्रेचिंग काय असते, जॉगिंग काय असते, बाळांनो आपल्या बॉडीसाठी वॉर्मअप किती महत्वाचा आहे, योगा असेल, प्राणायाम असेल, सोहमक्रिया आणि मेडिटेशन, कारण मेडिटेशनने काय फायदे होतात, योगाने काय फायदे होतात, हे थोडक्यात मी मुलांना शिकवणार आहे। आणि त्यातून एखादं नैपुण्य म्हणजे अगदी खेळात खूप आवड आहे, विविध खेळ आहेत, सांघिक खेळ आहे, वैयक्तिक खेळ आहे, एखाद्या मुलाला खेळाची आवड असेल त्या विद्यार्थ्याला आपण राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय लेवलचं पातळीपर्यंत प्रशिक्षण सुद्धा देणार आहे। आणि आवर्जून म्हणजे आठवड्यातून एकदा जे विद्यार्थी येतील स्पोर्ट्स क्लबला असतील त्यांना आठवड्यातून एकदा एक मोटिवेशन असेल की जी बाबा शून्यातून विश्व निर्माण केलेले व्यक्ती आहेत, यशस्वी व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींचं त्यांना मार्गदर्शन असेल। कारण जर मुलांना जर आपण सांगितलं की पुस्तकं घ्या आणि यशस्वी जे झालेत त्यांचे आपण आत्मचरित्र वाचा किंवा किरण बेदी वाचा, हे जर मुलं वाचत नाहीत, पण ती जर रिअलमध्ये जर व्यक्ती येऊन त्यांना जर प्रोत्साहन करत असेल, मार्गदर्शन करत असेल, तर मुलांना सुद्धा एक त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो। Press the bell icon on the video and never miss another update.